नमस्कार भावा बहिणीनो. तर चला आज आपण ठेचा मटण करू. त्यासाठी आपल्याला मटण उकडून घ्यायचं आहे. आधी जसं आपण रस्सा बनवायला मटण उकडून घेतो तसंच घ्यायचंय. त्यात काय वेगळं करायचं नाही. मटण धुवून घेतलं, हळद पावडर टाकली, मीठ टाकलं, कांदा टाकला, आले लसणाची पेस्ट टाकून घेतली. चांगलं हाताने ह्याला लावून घ्यायचं. तर बघा आपण मटणाला चांगलं हळद मीठ आलं लसणाची पेस्ट लावून घेतली. कांदा बी टाकलाय अर्धा, ह्याच्यात मोठा कांदा होता तर अर्धा टाकलाय. तर बघा इथं आपण पातेल्यामध्ये अर्धा पळी तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर ह्याच्यात मटण टाकून घेतलं. एकदा आपण ह्याला चांगलं हलवून घेऊ. आता ह्याच्यावर परात ठेवायची म्हणजे मटण बी लवकर शिजतंय. आणि पाणी गरम झालेलं आपण मग त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर पाणी झाले बघा आपलं गरम. हळूच ह्याला मी खाली घेते आणि अनेक एकदा आपण ह्याला हलवून घेऊ. आता मटण ह्या जे पाणी सोडले ना त्याच्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर टाकून घेते. तेलात बी टाकली तरी कोथिंबीर चालती बरं का, असं काही नाही की आताच कोथिंबीर टाकायची. मस्त असं एकदा हलवून घेतलं. आता पाणी घालून घेते ह्याला आणि चांगलं शिजवून घेऊ. ह्याला मऊ शिजोपर्यंत आपण ह्याला शिजवायचं. आता मध्यम गॅसवर मी चांगलं ह्याला आता शिजलं आपलं मटण. बघा मी तुम्हाला एक तोडून बी दाखवते बोटी घेऊन ह्याच्यातली. हे बघा अशा प्रकारे चांगलं मटण शिजलंय आपलं. तर ठेचा बनवायसाठी मी इथं बघा लसणाच्या पाकळ्या 20-25 घेतल्यात. गावरान लसूण आहे घरचा आपल्या. आणि इथं मी 20-25 घेतल्यात हिरव्या मिरच्या. जरा तिखटच करायचं. आता ठेचा म्हणल्यावर तिखट होणारच. तर मस्त असं ह्याला आता आपण डाग पडूस तर भाजून घेऊ. चांगलं मिरच्याला दाबून दाबून भाजून घ्यायचं. आता डाग पडायला लागले. चांगलं मिरची भाजून घेतली की लगेच ह्याच्यात आपण थोडासा लसूण टाकून घेऊ. बघा ही आहे लसूण आपला. गावरान लसूण आहे तर थोडं बारीक दिसतंय. चांगलं असं आपण ह्याला आणि लसूण घातल्यावर बी चांगलं आपण ह्याला हलवून घेऊ. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेते. थोडी ठेवली मी शिल्लक कोथिंबीर. ठेचा बनवल्यावर त्याच्यात घालून घेऊ आपण. मस्त असं ही कोथिंबीर घालून बी आपण ह्याला थोडंसं खालीवर करून घेतलं. कोथिंबीर थोडीशीच नरम झाली, मऊ झाली. कोथिंबीरला काही टाईम लागत नाही. काढून घेतल्या मिरच्या. आता ह्याला मी छोट्या खलबत्त्यामध्ये घालून चांगलं कुटून घेते. त्याच्या आधी मी मीठ टाकून घेते थोडंसं आणि मस्त असं ह्याला आपण कुटून घेऊ. ठेचा बनवायचा आहे त्यासाठी आपण असं खलबत्त्यामध्येच कुटल्याला चांगलं लागतं मिक्सरपेक्षा. तर बघा कढाईमध्ये एक पळी तेल टाकलंय. अर्धा चमचा ह्याच्यात मी जिरं टाकलंय. जिरं चांगलं फुललं की ह्याच्यात आपण कांदा टाकून घेऊ. एक मध्यम आकाराचा कांदा, जास्त मोठा नाही पण बारीक कापून घेतलाय. मस्त असं ह्याला आपण थोडासा कलर बदलूस तर ह्याला आपण तळून घेऊ. हळद पावडर टाकली बघा छोटा अर्धा चमचा. हळद पावडर टाकून बी चांगलं असं ह्याला आपण परतून घेऊ. आता ह्याच्यात आपण कुटून घेतलेला ठेचा घालून घेऊ. मिक्सरमध्ये फिरवायचं नाही, ठेचा कुटूनच घालायचं शक्यतो. चांगली टेस्ट येते बघा. मस्त असं आपण ठेचा घालून ह्याला परतून घेऊ. मग ह्याच्यामध्ये आपण नुसतं मटण घालून घ्यायचं. मटणाचा रस्सा नाही घालायचा, म्हणजे आळणी मटणाचा जी सूप असतं ना ती नाही घालून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये बघा नुसतं बोटी बोटी करून घालून घेते. हाडाचं मटण घातलं तरी चालतं, तसं काही नाही. पण मी इथं बिना हाडाच्याच मटणाचा वापर केलाय. चांगलं असं आपण ह्याला परतून घेऊ. चांगलं 4-5 मिनिटं ह्याला असंच आपण आधी परतून घेऊ. मग ह्याच्यामध्ये मटणाचा जी आपला आळणी मटणाचा रस्सा आहे ना ती टाकून घेऊ, म्हणजे आळणी सूप. आता मटण थोडंसं परतून घेतलं की थोडंसं मीठ टाकून घेऊ. कारण आपण ठेचा बनवताना मटणाचा वापर केलाय आणि ह्याचा आळणीचा रस्सा घेणार आहे ना त्याच्यामध्ये बी थोडं मीठ येणार आहे. म्हणून आपण थोडासाच मीठ टाकून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाका तुमच्या. एकदा टेस्ट करून बी टाकू शकता, तसं काही नाही. मस्त असं आता ह्याच्यात आपण रस्सा घालून घेतलाय. चांगलं ह्याला आता परतून घेऊ. मस्त असं ह्याच्यानं आपल्या ह्या मटणानं तेल सुटेपर्यंत चांगलं आपण ह्याला परतणार आहोत. सारखं हलवत राहायचं. मध्यम गॅस आहे म्हणजे चांगलं भाजतंय आपलं मटण बी ठेच्याबरोबर. मस्त झालं बघा आपलं मटण. तुम्हाला दाखवते एकदा उचलून थोडंसं पळीवर उलताण्यावर घेऊन. लगेच ह्याच्यात मी घालून घेते कोथिंबीर. मिक्स करून घेऊ आणि लगेच उतरवायचा खाली. गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खायचा. मस्त झाला बघा ठेचा आपला. किती मस्त भाजला. आपण ह्याच्यात रस्सा टाकल्यानंतर बी आपण ह्याला चांगलं सुक्क करून घेतलं. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करत जावा. गावठी